नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला उद्देशिका पाहायची आहे. पॉलिटी हा टॉपिक आपण लर्न करणार आहोत. त्याच्यामध्ये पॉलिटीमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त महत्त्व जे आपल्याला पाहायला मिळते किंवा वारंवार एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहे ते तुम्हाला उद्देशिकेवर विचारलेले आहे किंवा प्रस्तावना ज्याला म्हणतो आपण, घटनेचा सरनामा देखील त्याला म्हटलं जाते. इंग्लिशमध्ये त्याला प्रिॲम्बल म्हटलं जाते. मी या प्रिॲम्बल जे आहे ते तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये पण मेन्शन केलेलं आहे आणि मराठीमध्ये पण मेन्शन केलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला काय करायची आहे, सविस्तर चर्चा करायची आहे. चर्चा करण्याच्या आधी मी इन जनरल तुम्हाला इन शॉर्ट माझं इंट्रोडक्शन देतो आहे. तिथं मी माझ्या मुलाखतींचा अनुभव मेन्शन केलेला आहे. UPSC मुलाखत, MPSC राज्यसेवा मुलाखत किती वेळा अनुभव आहे, त्यानंतर मला कुठली पोस्ट मिळालेली आहे ते देखील मी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर हे विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे जे तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि ज्यांना पॉलिटी हा कोर्स जॉईन करायचा आहे किंवा बेसिकपासून लर्न करायचा आहे ते लोक हा कोर्स जॉईन करू शकता. 1 वर्ष ॲक्सेस राहील. मल्टिपल टाईम तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता. तो कोर्स तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे राज्यसेवा प्री मेन्सच्या दृष्टीने कव्हर करून दिला जाईल. त्यानंतर कंबाईन प्री आणि मेन्सच्या दृष्टीनं सखोल त्या ठिकाणी असणार आहे आणि झालेले जे पेपर आहे आयोगाचे ते त्या ठिकाणी त्या ॲनालाइज ज्याला म्हणतो आपण पेपर, क्वेश्चन पेपर ॲनालायसिस, ते देखील आपण त्या ठिकाणी त्या ॲपवरच कंडक्ट करणार आहोत. आणि त्यानंतर ज्या अकॅडमीच्या काही नोट्स असतील किंवा अकॅडमीच्या काही पेपर्स असतील किंवा क्वेश्चन पेपर जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोडवायचे आहे, टॉपिक झाल्यानंतर 1 ते 2 टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकवर आपण टेस्ट देखील त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. ते देखील तुम्हाला त्या ॲपवरच मिळून जाईल. असा एक परिपूर्ण हा कोर्स आहे जो तुम्ही जॉईन करू शकता. नक्कीच त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होईल. आता आपण चर्चा करायला सुरुवात करूया. डिटेलमध्ये पाहू. सर्वात पहिल्यांदा असं समजू की तुम्हाला शून्य माहीत आहे की पहिल्यांदाच लेक्चर ऐकताय. काही लोकांना अशी असतील की ज्यांना पॉलिटीचा पण माहीत नाही आहे. अशाही लोकांना व्यवस्थित कळणार म्हणजे उद्देशिका. फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही लक्ष देऊन ऐकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पहा, उद्देशिका म्हणजे काय तर इन जनरल मी तुम्हाला सांगतो. पहा की समजा एखादा मूवी आहे. आपण डायरेक्ट त्या मूवीला जात नाही. एक तर काय पाहतो, त्याचं पोस्टर पाहतो कसं आहे. काही लोक असतात. लहानपणी मी पण बाजार असायचा. बाजारामध्येच गावामध्ये एक थिएटर होतं. थिएटर म्हणजे कसलं हो, धोतर लावलेलं असायचं आणि त्याच्यावर प्रोजेक्टर मारलेलं असायचं आणि एकीकडून साऊंड लावलेले असायचे. पण त्याचं ट्रेलर लागलेलं असायचं. पहा, बाजारात जाताना ट्रेलर म्हणजे काय, ते तुम्हाला माहीत असेल. जे लोक 80sमध्ये 90sमध्ये बॉर्न आहेत त्यांना हे माहीत असेल की ते असं पोस्टर चिपकवायचे आहेत. पहा, आणि पोस्टर चिपकलं की त्यात पाहायचं हिरो आहे का आपला आवडता. मला लहानपणी सुनील शेट्टी, जवळपास मॅक्झिमम लोकांना मी असं कन्सिडर करतो की कदाचित सुनील शेट्टी आवडत असावा. सुनील शेट्टी दिसला, सलमान खान दिसला की त्या मूवीला जायचं. किंवा मग मिथुन चक्रवर्ती दिसला, त्यात पण असे गुंडे जर खुंखार असतील आणि खूप सारे त्याच्यात फायटिंगचे सीन असतील, हेलिकॉप्टर वगैरे उडताना, बॉम्ब फुटताना, की आम्ही बरोबर त्या मूवीला जाऊन बसायचो. आणि एखादा जर असा देवा धर्माचा पिक्चर आला आणि एखादा अतिशय सायलेंट पिक्चर आला तर मग ते बाया लेडीज लोक जे आहेत, चुकून मी बाया म्हटलो कारण विदर्भात हा शब्द प्रचलित आहे. बाया किंवा लेडीज काय करायच्या, मग त्या मूवीला अप्रोच करायच्या. कोणाला कोणता मूवी आवडतोय, कशावरून ठरायचं. आजकाल तुम्हाला असे पोस्टर वगैरे पाहायला सहसा मिळत नाही. गल्ली गल्लीत असे पोस्टर काही लावत बसत नाहीत. तो ट्रेंड गेला. आजकाल ट्रेलरचं युग आलेलं आहे. तुम्हाला आजकाल ट्रेलर पाहायला मिळते. बाहुबली मूवी आला, मग तुम्ही ट्रेलर पाहता. बरं याच्यामध्ये कोणीतरी राजा दिसतोय, बरं कोणीतरी विलन पण आहे आणि याच्यामध्ये काय आहे, घमासान युद्ध आहे, चला आपण मूवी पाहून येऊ. काही लोकांना लव्ह स्टोरीज आवडतात, मग ते पिक्चर पाहतात. बरं असा मूवी आहे, याच्यामध्ये काय दिलेली आहे, लव्ह स्टोरी दिलेली आहे. पिक्चरचं ट्रेलर ज्याप्रमाणे आपण पाहतो आणि जज करतो की असा काय असणार आहे, मूवी असणार आहे, त्याचप्रमाणे भारताची उद्देशिका आहे. ही उद्देशिका हे पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की कॉन्स्टिट्यूशन नावाचा पिक्चर कसा असणार आहे म्हणून. काही लोक असे असतात की ज्यांना जज करायचं असते, पूर्ण कॉन्स्टिट्यूशन वाचायचं नसते. आपण म्हणतो ना, सीतेवरून भाताची परीक्षा. भातात हात टाकला तर हात भाजून जाईल ना तुमचा. किंवा काही लोक असतात ज्यांना नोट्स पाहिजे असतात, ते म्हणतात सागर सर नोट्स द्या, आम्हाला वेळ नाही आहे 5-6 पुस्तकं वाचायला इतिहासाचे, फक्त तुमच्या नोट्स द्या, तेवढ्या आम्ही वाचतो आणि परीक्षा पास करतो. त्यांना नोट्स पाहायच्या असतात, पूर्ण पुस्तकं वाचायचे नसतात. तसंच पूर्ण राज्यघटनेची छोटीशी काय आहे, नोट्स आहेत. ही इंग्लिशमध्ये नोट्स आणि ही मराठीमध्ये नोट्स, की आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये काय दिलेलं आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण भारताचा काय पाहायला पाहिजे, सरनामा पाहायला पाहिजे. भारताचा आपण काय पाहायला पाहिजे, सरनामा पाहायला पाहिजे. याला उद्देशिका म्हणतात, प्रिॲम्बल म्हणतात, सरनामा म्हणतात, प्रास्ताविका म्हणतात. सरनामा. तुम्हाला भारताची राज्यघटना कशी आहे येतं लक्षात. एक पर्सनॅलिटी होती. पहा, त्या पर्सनॅलिटीचं नाव होतं येणे पालखीवाला. आता इथून पुढं
एकूण एक शब्द महत्त्वाचा असणार आहे, पालखीवाला. सहसा हे पारशी लोक जे असायचे त्यांना आडनाव नसायचे. जे लोक इराणवरून आलेले आहे त्यांना असे स्वतःचे विशिष्ट आडनाव नसायचे. मग ते बिझनेस जे करायचे, सो भंगार जर गोळा करत असेल तर त्याला भंगारवाला, लोखंड जमा करत असेल तर लोखंडवाला, बाटल्या जमा करत असेल तर बाटलीवाला. सो असे तुम्हाला नावं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसं त्याचं नाव काय होतं, यांनी पालखीवाला. पारशी व्यक्तिमत्व असावं हे. आणि हा एक इमिनस ज्युरिस्ट ज्याला म्हणू शकतो किंवा तज्ज्ञ कायदे पंडित हा राहिलेला आहे. यांनी आपला जो सरनामा आहे याला काय म्हटलेलं आहे, आयडेंटिटी कार्ड. ओळखपत्र. आणि हे एकदम तंतोतंत लागू आहे की पूर्ण राज्यघटना वाचण्याऐवजी बघा, ओळखपत्रामध्ये तुमची काही पूर्ण पर्सनॅलिटी नाही की बाबा तुम्हाला क्षणाक्षणात राग येतो, दुपारी तुम्ही आळशी होऊन जाता, रात्री तुम्ही झोपतच नाही, असं काही सगळं मेन्शन नसते. आय कार्डवर काय मेन्शन असते, तुमचं नाव असते, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आहे ते पण नसते, ब्लड ग्रुप वगैरे मेन्शन असतो किंवा तुमचा आधार नंबर वगैरे असं काही थोडीफार माहिती दिलेली असते. तसंच याच्यामध्ये पूर्ण माहिती न देता राज्यघटनेची की राज्यघटना एक्झॅक्टली कशी आहे. सो ते जर तुम्हाला ओळखायचं असेल तर ते ओळखपत्र म्हणजे काय आहे, तुमची उद्देशिका आहे किंवा तुमचं प्रास्ताविक आहे किंवा सरनामा. सरनामा घटनेचं काय दाखवून देते आहे, तुम्हाला स्वरूप दाखवून देते आहे किंवा घटनेचा गोषवारा मराठीमध्ये किंवा घटनेचा सारांश हा कशात दिलेला आहे, भारताच्या सरनाम्यामध्ये दिलेला आहे किंवा उद्देशिका किंवा उद्देशपत्रिकेमध्ये तो तुम्हाला दिलेला आहे किंवा प्रिॲम्बलमध्ये दिलेला आहे, आपण असं म्हणू शकतो. सो हे झालं फारच बेसिक. आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन नावाच्या पिक्चरचं ट्रेलर म्हणजे काय आहे, आपली उद्देशिका. मग आज आपल्याला काय करायचं आहे, सो जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत उद्देशिकेच्या दृष्टीनं किंवा एक्झामच्या दृष्टीनं ते आपल्याला आता लर्न करायला सुरुवात करायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट पहा, जे आता माझ्या क्लासमध्ये जे विद्यार्थी ऑफलाईन क्लास करतात त्यांना तर मी क्लासमध्ये त्यांच्याकडून ती वदवून घेतो किंवा त्यांना ते सांगणं क्लासमध्ये कंपल्सरी करतो. म्हणजे कंपल्सरी केल्याशिवाय ते पाठ पण होत नाही. आणि हे फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला ही पाठच असली पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे त्याला पर्यायच नाही आहे. म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये पाठ करा, डझंट मॅटर, तुम्ही मराठीमध्ये पाठ करा, पण ही उद्देशपत्रिका तुम्हाला पाठच असली पाहिजे. एक्झाममध्ये काय करतात, सहसा जे प्रश्न विचारण्याचा त्यांचा पॅटर्न आहे तर ते काय करतात, क्रम विचारतात. म्हणजे सो कधी कधी तुम्हाला म्हणतात की ह्या शब्दांचा क्रम लावा, मग त्यावेळेस आपली म्हणजे तारांबळ उडते. सो हे जे शब्द आहे त्याच्यासाठी मी एक कोड पण तयार केला होता पहा. म्हणजे आधी आम्हाला असं सांगणारं कोणी नव्हतं की हे पाठ करावं लागते म्हणून. आता काही काही शाळा आहेत पहा, त्या शाळांमध्ये लहानपणी हे प्रास्ताविक ॲटोमॅटिक पाठ करून घेतल्या जाते, पण आमच्या वेळेस हे प्रास्ताविक किंवा उद्देशिका पाठ करून घेतल्या जात नव्हती. आम्ही ती प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे, असं हात करायचो, भारत माझा देश आहे, सॉरी उजवा हात, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. सो ते पण भरपूर स्कूल्स असे आहेत की जिथं उद्देशिका म्हणून घेतल्या जाते, त्यांना याचा डायरेक्ट बेनिफिट मिळणार. प्रतिज्ञा परीक्षेत विचारत नाही भारत माझा देश आहे, पण तुम्हाला उद्देशिका मात्र परीक्षेत विचारतात, तर ते लोक लकी आहे, त्यांना हे फार सोपं वाटणार. इझिली ते त्या ठिकाणी पाठ करून टाकणार उद्देशिका. पण ज्यांची ही उद्देशिका पाठ नाही त्यांनी ती पाठ करा. याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाईल ते आपण जज करू शकत नाही. सो त्याच्यापेक्षा हे पाठ असलेलं बरं आहे. पण बेटर हे आहे तुमच्यासाठी की कसं विचारतात, म्हणजे क्वेश्चन कोणत्या स्टाईलमध्ये विचारला जाऊ शकतो. सो असा विचारला जाऊ शकतो क्रम. आता मी त्याचा कोड लक्षात ठेवला होता, सास दलो. सा म्हणजे काय आहे त्या ठिकाणी, सार्वभौम. स म्हणजे समाजवादी, ध म्हणजे धर्मनिरपेक्ष, लोक म्हणजे लोकशाही, ग म्हणजे गणराज्य. सो असं मी लक्षात ठेवलं होतं, कारण मला हे पाठ नव्हती आधी उद्देशिका. मग माझ्या एका मित्रांनी सांगितले की बा पाठ करावं लागते. मग मी एकदम रट्टा मारून इव्हन आत्ता रिसेंटमध्ये जेव्हा मी 2017मध्ये UPSCची मुलाखत दिली तेव्हा मला व्हाईस ॲडमिरल होते, ते धवन साहेबाचं पॅनल आलेलं होतं. त्याच्यामध्ये एक पर्सनॅलिटी होती का कॅन्डिडेट होती, अलका सिरोही नाव होतं. म्हणजे सो तिनं मला काय केलेलं होतं, प्रिॲम्बलबद्दल माहिती विचारली. प्रिॲम्बल म्हणजे म्हणून दाखव म्हणे मला प्रिॲम्बल. थँक गॉड मला ते त्यावेळेस पाठ होतं. म्हणजे सो त्यामुळं तुम्हाला काय असायला पाहिजे, हे प्रिॲम्बल कधीही तुम्हाला इंटरव्ह्यूला पण विचारू शकतात. सो मुखद्गत माझा जवळपास सांगतो तुम्हाला 20% इंटरव्ह्यू पूर्णपणे प्रिॲम्बलवर झाला. आणि ते काही इंटरव्ह्यू नव्हता, नावाला UPSCचा इंटरव्ह्यू कम, आणि ती डिबेट जास्त होती. म्हणजे मी कधी करेल तुमच्यासोबत चर्चा त्याच्याबद्दल ऑनलाईन जेव्हा आपल्याला चांगला चान्स मिळेल. पण आता सध्या आपल्याला फोकस राहायचं आहे. सो तुम्हाला असा क्रम विचारू शकतात. ह्याचा क्रम विचारतात, पहिले काय आलेला आहे, न्याय आलेला आहे, स्वातंत्र्य आलेलं आहे, समानता आलेला आहे की बंधुता आलेला आहे. सो याचा क्रम विचारू शकतात. किंवा स्वातंत्र्यामध्ये हे जे स्वातंत्र्याचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत त्यांनी, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा, उपासना, ह्याचा क्रम विचारू शकतात. कोणताही क्रम तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळं तुमच्यासाठी बेटर हे राहील की तुम्ही प्रिॲम्बल काय करून टाका, पाठच करून टाका. म्हणजे काही विचारलं त्याच्यावर तर तुम्हाला काय असलं पाहिजे, किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, त्या ठिकाणी रेडी असलं पाहिजे. आता आपण प्रिॲम्बलबद्दल एक्झाम ओरिएंटेड माहिती उचलायला सुरुवात करूया. चला,
पहा, एकदम फ्रेशमध्ये घेऊ आपण पहिलेपासून. सरनामा, प्रियांबल, सखोल माहिती पाहू जी पुस्तकात पण दिलेली नाही आहे, म्हणजे लक्ष्मीकांतमध्ये पण दिलेली नाही आहे, मात्र आयोगाने एक्झाममध्ये आडेवेडे घेऊन विचारलेली आहे. मेन्समध्ये फार टफ क्वेश्चन येत आहेत आजकाल प्रियांबलच्या एका एका शब्दावर. सो त्याच्याही लेवलला, त्याच्याही पुढच्या लेवलला, म्हणजे आयोग जर एक पाऊल तुमच्या पुढे असेल तर आपण आयोगाच्या एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमची साथ असली पाहिजे किंवा तुम्ही टिकून राहिले पाहिजे. फक्त त्या कॅटेगरीतले पोरं मला नको आहे की सर एवढं कुठं मग आम्ही करत नाही, असं नाही आहे. आजकाल जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला ते चॅलेंज ॲक्सेप्टच करावं लागणार आहे. सो तुम्ही जोपर्यंत असं ठरवणार नाही की मला टफमधली टफ लेवल द्या सर, मी क्रॅक करायला तयार आहे, तरच तुम्ही ती एक्झाम पास होऊ शकता. ज्या पोरांनी राज्यसेवेची मेन्स दिलेली आहे त्या पोरांना किंवा कंबाईनची मेन्स दिलेली आहे त्या पोरांना रिअलाईज होत असेल की मी नेमकं काय बोलतोय म्हणून. कारण माझी जी बोलण्याचा जो सिरियसनेस आहे तो त्याच पोरांना कळू शकतो ज्यांनी परीक्षेमध्ये खस्ता खाल्लेले आहेत किंवा परीक्षेमध्ये एक दोनदा त्यांना जबर अनुभव आलेले आहेत. म्हणजे आणि जे लोक नवीन आहेत त्यांना मॅक्झिमम वेळेस आपल्याला पाहायला मिळते की लोक बेसिक सांगतात. त्यांना असं वाटते की हेच सत्य आहे आणि अंतिम सत्य मानून ते एक्झामला जातात. कदाचित प्रिलिम्स निघते त्यांची, पण ते मेन्समध्ये खाली पडतात. म्हणजे आपल्याला प्रिलिम्स पण निघाली पाहिजे, मेन्स पण निघाली पाहिजे. वन टाईमच अभ्यास करायचा, पण असला जबरदस्त अभ्यास करायचा की त्याला तोडच नसली पाहिजे. वळून मागं बघायची वेळच नाही आली पाहिजे. नाही तर परत मेन्स द्या, मग परत प्रिलिम द्या, परत इंटरव्ह्यूला गेलो, परत प्रिलिम्स दिली, अशी वेळच येऊ द्यायची नाही. एकदाच करायचं, परफेक्ट करायचं. पहा कसं करायचं ते पाहू. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप जाऊ. पहा आता सरनामा म्हणजे काय आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. घटनेचा सारांश आहे, घटनेचा आयडेंटिटी कार्ड आहे, पिक्चरचं ट्रेलर आहे किंवा तुमच्या पुस्तकाच्या नोट्स आहे, काही म्हणू शकता तुम्ही त्याला. येतं लक्षात? मला नेमकं काय सांगायचं आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता हा जो सरनामा आहे हा राज्यघटनेचा भाग आहे. हा राज्यघटनेचा काय आहे? भाग आहे. फक्त लक्षात ठेवा एक गोष्ट की सरनामा सहसा आधी लिहिला जातो आणि नंतर राज्यघटना तयार केल्या जाते. म्हणजे आपण सहसा कसं घर जेव्हा बांधतो तेव्हा पाया खांदतो, म्हणजे घराचा पहिल्यांदा बेस तयार करतो. मग बेस तयार केल्यानंतर किती मजली बिल्डिंग बांधायची आहे किंवा किती वर मजले चढवायचे आहे ह्याचा आपण निर्णय घेतो की आपल्याला 10 मजले चढवायचे आहे, 7 मजले चढवायचे आहे, 5 मजले. त्यानुसार तेवढे मजबूत आपण पिलर घेतो. घर बांधण्याची ती स्टाईल असते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये विटा वगैरे, मॉर्टर वगैरे भरून आपली बिल्डिंग उभी करायला सुरुवात करतो आणि नंतर डेकोरेशन करतो. राज्यघटनेचं पण तसंच असायला पाहिजे होतं. पहिले पाया घातला पाहिजे, त्याच्यानंतर पिलर्स तयार केले पाहिजे. येतं लक्षात? पण भारताच्या राज्यघटनेच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं उलटं पाहायला मिळते की भारताची राज्यघटना आधी लागू झाली, म्हणजे राज्यघटना आधी तयार झाली. भारताची राज्यघटना आधी तयार झाली आणि भारताची राज्यघटना तयार झाल्यानंतर सरनामा त्याच्यात ऍड करण्यात आला. हे लक्षात ठेवा. भारताची राज्यघटना आधी बनली मग सरनामा. तुम्ही म्हणणार सर सरनामा तर घटनेचा पाया आहे, पिलर आहे. मराठीत सरनामा तर सर पाया आहे आणि खांब आहे. विदाऊट पिलर आणि विदाऊट पाया ही बिल्डिंग उभी कशी राहिली? तर जरी सरनामा हा राज्यघटनेत नंतर ऍड करण्यात आलेला असला तरी सरनाम्याचा एक पूर्वज होता. त्या पूर्वजाला डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना तयार करण्यात आली. म्हणजे जो पाया आपण खांदला आणि जे पिलर आपण तयार केलेले आहे त्याला सरनामा आपण म्हणत नव्हतो. त्याला एक दुसरा शब्द वापरला गेलेला आहे, तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन. हे फार महत्वाचं आहे बरं का. त्याला म्हणतात उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टांचा ठराव पहा, हा सर्वात पहिल्यांदा 13 डिसेंबर 1946 संविधान सभेसमोर मांडण्यात आला. आणि हे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन तुम्हाला दिसतंय, उद्दिष्टांचा ठराव, हा मांडणारा कोण होता? जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांनी काय केलेलं आहे? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मांडलेलं आहे किंवा उद्दिष्टांचा ठराव हा मांडलेला आहे. कशासमोर? संविधान सभेसमोर. की बाबा बरोबर लिहिलंय का मी? तुम्हाला मान्य आहे का? पण संविधान सभेने त्याला सर्व मान्य केलं. त्याची डेट लक्षात ठेवा, हे परीक्षेत विचारतात. तुम्ही पेपर उघडून पहा, 3 ते 4 वेळेस किमान याच्यावर क्वेश्चन आलेला दिसेल. सो डेट मी सहसा पाठ करायला सांगत नाही. इतिहासामध्ये जो डेट विचारण्याचा ट्रेंड होता तो गेलेला आहे, पण आजकाल तो पॉलिटीमध्ये डेट विचारण्याचा जो ट्रेंड आहे तो इंट्रोड्यूस झालेला आहे. सो मागच्या वर्षीच्या प्रिलिम्समध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे.
येतं लक्षात. आणि येणाऱ्या एक्झाम्समध्ये पण 100% असणार. मेन्समध्ये तर वारंवार हे विचारतात, तुम्ही पेपर फक्त उघडून पाहिले पाहिजे, थोडंसं ॲनालाइज केलं की लक्षात येऊन जाईल की मी जे सांगतो त्याच्यात किती जास्त सिरियसनेस आहे किंवा गंभीरता आहे. संविधान सभा आहे त्याच्यासमोर मांडलं आणि संविधान सभेने शेवटी 22 जानेवारी 1947 म्हणजे जवळपास 1 महिन्यामध्ये किंवा 1-1.5 महिन्यामध्ये त्याला मान्यता देऊन टाकली सर्वानुमते. म्हणजे सर्वांनी मान्य केलं की बाबा नेहरूनं लिहिलेलं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन काय आहे, एकदम बरोबर आहे आणि ते आम्हाला मान्य करायला तयार, म्हणजे मान्य करायला काही हरकत नाही आहे. 22 जानेवारी 1900 जानेवारी लिहितो मी इथं, काही चुकलं नाही पाहिजे, जानेवारी 1947 तो काय केलेला आहे, ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनला डोळ्यासमोर लिहून काय बनवण्यात आलेली आहे, भारताची राज्यघटना बनवण्यात आलेली आहे. याच्या लक्षामध्ये ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनला डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिण्यात आलेली आहे. आणि पुढे चालून ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनलाच काय म्हणण्यात आलेलं आहे, सरनामा म्हणण्यात आलेला आहे. ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनलाच पुढे चालून काय म्हणण्यात आलेलं आहे, भारताचा सरनामा म्हणण्यात आलेला आहे. आता ही कन्सेप्ट असते का बाबा, नॉर्मली ही पाहायला मिळते का? तर सहसा कोणतंही पुस्तक घेतलं तर सुरुवातीला प्रस्तावना असते ना, हो, लेखक मांडतो की मी हे पुस्तक बनवतोय, याच्यामध्ये हे दिलेलं आहे, सो मी ह्या कारणामुळे पुस्तक घडवतोय, म्हणजे सो असं सुरुवातीला लिहिलेलं असते ना. तशीच आपल्या राज्यघटनेचं पण आहे. राज्यघटना हे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला पण प्रस्तावना असणार आहे ना. ती प्रस्तावना म्हणजेच काय आहे, तुमचा सरनामा किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो. येत्या लक्षामध्ये कळालं तुम्हाला. सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना बनवण्यात आली आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनला सरनामा म्हणून परत राज्यघटनेमध्ये काय बनवण्यात आलेलं आहे किंवा राज्यघटनेमध्ये त्याला ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणून आपण जो म्हणतो की सरनामा हा राज्यघटना बनल्यानंतर ॲड झाला, म्हणजे बिल्डिंग तयार झाल्यानंतर सर पाया खोदला का आणि पिलर बनले का, हे कसं शक्य आहे, म्हणजे तो हे शक्य असं आहे की जरी सरनामा हा राज्यघटनेत नंतर ॲड झाला तरी त्याचा एक पूर्वज होता, त्या पूर्वजाचं नाव होतं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. आणि त्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनला काय करण्यात आलेलं आहे, जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेसमोर मांडलेलं आहे 13 डिसेंबर 1946ला. संविधान सभेनं त्याला 12 जानेवारी 1947ला मान्यता दिलेली आहे. आणि फायनली मग 22 जानेवारी 1947ला मान्यता दिल्यानंतर ते डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना तयार झाली. राज्यघटना तयार झाल्यानंतर भाई पुढचं पान असायला पाहिजे, तर ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जसच्या तसं जोडण्याऐवजी त्यात काही मॉडिफिकेशन करण्यात आले. त्यात काय करण्यात आले, काही मॉडिफिकेशन. आणि ते मॉडिफिकेशन करून त्याला काय म्हणण्यात आलं, सरनामा. हा सरनामा कशाला जोडला, भारताच्या राज्यघटनेला. येते लक्षामध्ये पाहून घ्या. ही संकल्पना सर्वात पहिले जगामध्ये कोणी मांडलेली आहे, USA. जगातली पहिली राज्यघटना लक्षात ठेवा कोणाची आहे, USAची. USAचा जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता थॉमस जेफरसननी मांडलेला, तीच पुढं काय बनलेली आहे, त्यांची राज्यघटना. काही नाही, 7 आर्टिकल आहे त्यांच्या राज्यघटनेमध्ये, 4 महिन्यात त्यांची राज्यघटना तयार झाली होती. पण ही जी प्रिॲम्बल संकल्पना आहे, सर्वात पहिल्यांदा जगात पहिली राज्यघटना आहे USAची, अमेरिकेची. आणि त्या पहिल्या राज्यघटनेमध्ये ही संकल्पना होती. नंतर ती संकल्पना भरपूर देशांनी ॲडॉप्ट केली, त्याच्यामध्ये भारत हा देश देखील काय होता, एक होता. सो भारताने देखील मग सरनामा कशाचा भाग बनवलेला आहे, राज्यघटनेचा. म्हणून जर तुम्हाला परीक्षेत असं विचारलं भारताच्या राज्यघटनेमध्ये काय काय आहे, तर ते सांगत असताना सुरुवातीला सांगतो आपण की भारताच्या राज्यघटनेमध्ये सरनामा आहे, त्याच्यानंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग आहेत, भाग म्हणजे पार्ट्स. त्याच्यानंतर सध्या किती, म्हणजे सध्या 25 भाग आहेत, एक सरनामा आहे. त्याच्यानंतर आर्टिकल्स, अनुच्छेद म्हणतात त्याला, आपण कलम म्हणतो म्हणजे इन शॉर्टमध्ये त्याला ॲक्च्युली शब्द आहे अनुच्छेद, आर्टिकल्स. सध्या 465 आर्टिकल आहेत. आणि शेड्यूल, परिशिष्ट. शेड्यूल म्हणजे काय, परिशिष्ट. किती आहेत, 12. जेव्हा राज्यघटना तयार झाली तेव्हा सरनामा एकच होता, भाग मात्र 22 होते, आता 25 झालेले आहे. जेव्हा राज्यघटना तयार होत होती तेव्हाचे आकडे आहे. सो तयार होताना एकदम बेसिकवाल्या विद्यार्थ्यांना सांगतो, राज्यघटनेमध्ये स्वरूप कसं आहे, नेमकं काय आहे म्हणजे राज्यघटना, आणि आज काय आहे त्याचं स्टेटस. तेव्हा आर्टिकल किती होते, 395 होते. आणि शेड्यूल किती होते, 8 होते. नंतर हे काय होत गेले, त्यात ॲड होत गेले. बघा आता आलाच आहे विषय, तर आपण थोडंसं त्याच्याबद्दल पण, मला कंट्रोल होत नाही त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करून घेऊ. सरनामा म्हणजे काय, पिक्चरचं ट्रेलर, पुस्तकाची नोट्स, पुस्तकाचं ओळखपत्र. सो ते वाचायचं, शीतेवरून भाताची परीक्षा. सरनामा वाचलं तर राज्यघटना कशी आहे ते लक्षात येते. लक्षात. सो एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं KM मुन्शी.
त्या मुंशींना तर काय म्हटलेलं आहे याला, हा काय म्हणे हॉरोस्कोप, म्हणजे हॉरोस्कोप म्हणजे कुंडली, आपली कुंडली पाहतात ना, ती कुंडली पाहिली की तुम्ही कसे आहे, तुमचं भविष्य कसं आहे, पास्ट कसं आहे हे लक्षात येते की नाही. सो काही लोकांचा विश्वास असतो, काही लोकांचा नसतो. सो के एम मुंशीने त्याला काय म्हटलेलं आहे, कुंडली म्हटलेलं आहे. म्हणजे आणखी एक पंडित ठाकूरदास भार्गव तो म्हणतो प्रियांबल म्हणजे आत्मा आहे राज्यघटनेचा. त्याच्यानंतर राज्यघटनेचं ते रत्न आहे किंवा गुरुकिल्ली आहे म्हणतो राज्यघटनेचा. असे अर्नेस्ट बर्कल म्हणतो की कीनोट आहे, अतिशय महत्त्वाचं तत्व आहे म्हणजे राज्यघटना. त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला नावाची एक पर्सनॅलिटी आली होती, तो जस्टिस होता, चीफ जस्टिस होता. त्याचंही म्हणणं होतं की हा आत्मा आहे राज्यघटनेचा. सो अशा वेगवेगळ्या लोकांनी काय केलेले आहे, त्या सरनाम्याबद्दल वेगवेगळे विचार व्यक्त केलेले आहे, जे मोर ऑरलेस खरं आहे सरनाम्याबाबत. सरनामा वाचा, तुम्हाला राज्यघटना कशी आहे ते समजून जाईल. भाग म्हणजे काय असते पहा, पुस्तकाच्या सुरुवातीला तुम्हाला चॅप्टरचे नावं दिलेले असतात, तसं राज्यघटनेमध्ये पण सुरुवातीला त्यातल्या चॅप्टरचे नावं दिलेले आहेत. ते चॅप्टरचे नावं म्हणजेच काय आहेत, आपले पार्ट्स. किती चॅप्टर आहेत मग आपल्या याच्यात, 25. चॅप्टर म्हणजे काय, पार्ट्स. मग आता आपण पहिला चॅप्टर हाती घेतो, मग त्याच्यामध्ये टॉपिक असतात, काही सब टॉपिक्स असतात. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती असते प्रत्येक गोष्टीची. टॉपिक असतात, सब टॉपिक्स असतात. त्या सब टॉपिकमध्ये डिटेलमध्ये एका टॉपिकची माहिती दिलेली असते. त्याला काय म्हणतो आपण, आर्टिकल्स म्हणतो किंवा अनुच्छेद म्हणतो. आणि कधी कधी काय होते की त्या टॉपिकमध्ये भरपूर मोठ्या मोठ्या लिस्ट येतात. फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं की भाग 1 जर घेतो म्हटलं आपण की भाग 1 मध्ये काय दिलेलं आहे की भारत भाग 1 मध्ये आपण असं म्हणू शकतो, युनियन ऑफ इंडिया, भारताचे संघराज्य भाग 1 मध्ये. मग याच्यामध्ये संघराज्यामध्ये नेमकं काय काय मोडतं हे आर्टिकल 1 मध्ये दिलेलं असणार, आर्टिकल 2 मध्ये दिलेलं असणार, आर्टिकल 3 मध्ये, आर्टिकल 4. आर्टिकल 1 मध्ये काय दिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत इज द युनियन ऑफ स्टेट दिलेलं आहे. नवीन बाहेरची टेरिटरी ॲड करायची असेल तुम्हाला भारतामध्ये तर आर्टिकल 2 नुसार करू शकता. त्यानंतर भारतातमध्येच असणारी एखादी टेरिटरी वेगळी करायची आहे, फॉर एक्झाम्पल आंध्रापासून तेलंगणा, 3चा वापर करू शकता. आणि आर्टिकल 4 सांगते की तुम्हाला ह्या 1, 2, 3 मध्ये काही चेंजेस करायचे असतील, स्पेशली 2 आणि 3 मध्ये, तर तुम्हाला घटनादुरुस्तीची गरज नाही. मग हे आर्टिकलमध्ये अशी डिटेल माहिती दिलेली असणार. पण आता भारतामध्ये युनियन ऑफ स्टेट्स म्हटल्यानंतर किंवा भारत हा काय आहे, राज्यांचा संघ. तर मग राज्य कोणकोणते आहे, त्या राज्यांची स्वतःची काय आहे, लिस्ट आहे. त्या राज्यांची काय स्वतःची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये राज्यांची राज्य आहे, त्यामध्ये युटी आहेत, युनियन टेरिटरीज आहेत, त्यांची लिस्ट आहे. ती लिस्ट या ठिकाणी मेन्शन नसते. कशामध्ये, ह्या आर्टिकलमध्ये. ही जी एक्स्ट्राची माहिती आहे ती कशात टाकल्या जाते, तुमच्या पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट, म्हणजे तुम्ही ग्रोअर अँड ग्रोअरचं पुस्तक उघडून पहा, त्याच्या शेवटी परिशिष्ट दिलेले असतात. येतं लक्षात, शेड्यूल दिलेले असतात. त्यामध्ये तुम्हाला चार्ट्स दिसतील ज्यामध्ये काँग्रेसचे अधिवेशनं दिलेले आहेत. त्यामध्ये चार्ट्स दिसतील त्यामध्ये गव्हर्नर जनरल दिलेले आहेत, व्हाईसरॉय दिलेले आहेत तुम्हाला. त्यानंतर महत्त्वाची युद्ध दिलेले आहेत, त्याचे झालेले तह दिलेले आहेत. हे असे अनुच्छेद तुम्हाला ग्रोअर अँड ग्रोअरच्या पुस्तकाच्या शेवटी दिलेले असतात ना. अनुच्छेद म्हटल्यापेक्षा परिशिष्ट म्हणू आपण त्याला किंवा शेड्यूल म्हणू. तसंच राज्यघटनेच्या शेवटी पण काय आहे, असे तक्त्यांसाठी काय दिलेले आहे, शेड्यूल. हे आपली राज्यघटना आहे. सो अशा प्रकारे आपली राज्यघटना आहे. मग ह्या राज्यघटनेचा सारांश म्हणजे काय, आपला सरनामा आहे. म्हणजे परत आपण आपल्या टॉपिककडे येऊ. म्हणजे तुम्हाला समजावून सांगणे काय आहे, माझं कर्तव्य आहे किंवा मला समजावून सांगणे हा तुम्हाला उद्देश आहे. म्हणून काय करतोय, जेवढ्या डीपमध्ये जाता येईल तेवढ्या डीपमध्ये जाण्याचा आज आपण प्रयत्न करतोय. म्हणजे थोडंसं लेक्चर त्यामुळे लेंदी होऊ शकते, पण डझंट मॅटर, तुम्हाला नॉलेज मिळणं गरजेचं आहे. पुढे जाऊ आपण. पहा आता इथं काय दिलेलं आहे, आम्ही भारताचे लोक. येतं लक्षात. आता हे जे शब्द आहे याचा प्रत्येक शब्द काही ना काही काय करतो, स्वतःला एक्सप्रेस करतो किंवा काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चला आपण काय करू, डिकोड करून पाहू की कोणता शब्द काय सांगतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डिकोडिंग करायची आहे. राज्यघटनेत जे आहे तेच काय आहे, सरनाम्यामध्ये आहे. राज्यघटनेचा पूर्ण गोषवारा किंवा सारांश कशात दिलेला आहे, सरनामा किंवा उद्देशिकेमध्ये दिलेला आहे किंवा प्रियांबलमध्ये दिलेला आहे. सो ह्या शब्दाला फार महत्त्व आहे. पहा, UPSC आणि MPSC मध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, ह्या शब्दावरून तुम्हाला काय लक्षात येते, तर लक्षात ठेवा आपल्या राज्यघटनेचा यावरून काय लक्षात येतो की भारताच्या राज्यघटनेचा स्रोत हे भारतातील लोक आहेत. हे भारतातील काय आहे, लोक आहेत. येत्या लक्षामध्ये
सो राज्यघटना का तयार केली गेलेली आहे, तर लोकांच्या विकासासाठी तयार केली गेलेली आहे. बरं, मग राज्यघटनेचं पॉवर्स कुठून येतात, तर ते कोणी दिलेलं नाही. संविधान म्हणजे सहसा परीक्षेत देतात की भारताच्या संविधानाचा जो उगम आहे किंवा त्याचा जो अधिकाराचा स्रोत आहे किंवा राज्यघटना जी तयार झालेली आहे तिचा सोर्स काय आहे असं विचारतात. तर मॅक्झिमम पोरं उत्तर मारतात संविधान सभा आहे, संविधान सभेने तिला निर्माण केलं होतं ना सर, संविधान सभेने पॉवर दिलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. सो लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशनचे जे काही पॉवर आहेत ते कोणापासून मिळालेले आहे, लोकांपासून. सो आम्ही भारताचे लोक हे काय सूचित करते की भारताच्या राज्यघटनेचा सोर्स ऑफ पॉवर किंवा अधिकारांचा स्रोत काय आहे, त्या ठिकाणी भारतातील लोक आहेत. म्हणजे येते लक्षामध्ये, भारतातील लोकांनी ती राज्यघटना त्या ठिकाणी घडवलेली आहे. येते लक्षात. पुढे जाऊया आपण. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. मी त्याचाही कोड तयार केला होता, सोसोसे डेरे. सोसोसे डेरे म्हणजे सोव्हरीन, सोशलिस्ट, से म्हणजे सेक्युलर, डे म्हणजे डेमोक्रॅटिक, रे म्हणजे रिपब्लिक. त्याचाही कोड मी तयार केला होता. पण कोड फीडच्या फंद्यात पडू नका, डायरेक्ट पाठच करून टाका. म्हणजे सास द लोक केलं होतं याचं मराठी सोसोसे डेरे. सो काही आलं तरी आपलं चुकलं नाही पाहिजे. तो 2013-14 मध्ये केलेला जुगाड होता, तेव्हा मला तेवढं कळायचं नाही, कोणी सांगणारं नव्हतं ना एवढं पाठ करावं लागतंय म्हणून. सो सोपं आहे. 10-12 दिवस सतत जर म्हणून पाहिलं हे, तर तुमच्या परमनंटली लक्षात राहील ते एक्झामपर्यंत. मग आता ह्याच्यावरून काय लक्षात येते, तर भारताच्या राज्यघटनेचं स्वरूप लक्षात येते. याच्यातून काय लक्षात येते की भारताची राज्यघटना कशी आहे किंवा भारत हा देश कसा आहे. भारत हा देश सॉव्हरीन आहे, सार्वभौम आहे, तेच पाहायचं आहे आता. सार्वभौम म्हणजे नेमकं काय. समाजवादी आहे म्हणजे समाजवादी म्हणजे काय, समाजात वाद लावणारा का नाही, ते पण आपल्याला पाहायचं आहे. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे, त्याचा कुठलाही एखादा धर्म नाही, सर्व धर्म समभाव हे तत्व ज्याला म्हणतो आपण. सोशलिस्ट म्हणजे सर्व इथले लोक समान आहेत. येतं लक्षामध्ये. सो तुम्ही जातीच्या आधारावर किंवा इकॉनॉमी किंवा पैशाच्या आधारावर इथं भेदभाव नसणार आहे. इक्वॅलिटीवर देशाचा भर राहील. सॉव्हरीन म्हणजे कोणीच आपल्याला डॉमिनेट करू शकत नाही, आपण स्वतंत्र आहोत. डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. भारतामध्ये हुकुमशाही नाही आहे, लोकशाही आहे. रिपब्लिक म्हणजे गणराज्य आहे. आमचा जो देशाचा सर्वेसर्वा आहे राष्ट्रपती, हा लोकनिर्वाचित असतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काय होईना, म्हणजे आमचा देश रिपब्लिक आहे. येतं लक्षामध्ये. सो याच्यावरून काय लक्षात येते आहे, भारताचं स्वरूप कसं आहे, राज्यघटनेचं म्हणा किंवा देशाचं म्हणा, हे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर आम्ही भारताचे लोक गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, सो उद्दिष्ट पहा काय द्यायचं आहे, त्याच्या नागरिकास न्याय मिळवून द्यायचा आहे. सोशिओ पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. त्यानंतर स्वातंत्र्य द्यायचं आहे. कशाचं, तर म्हणजे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य द्यायचं आहे. त्यानंतर समानता, दर्जाची व संधीची काय द्यायची आहे, समानता. बंधुभाव त्या ठिकाणी किंवा भगिनीभाव त्या ठिकाणी आपल्याला जोपासायची आहे. बंधुता आणि बंधुताऐवजी हा शब्द महत्त्वाचा आहे, फ्रॅटर्निटी. हे मराठीवाले असाच झोल करतात, म्हणजे दोन शब्दात झोल आहे. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव आणि भगिनीभाव, इथं त्यांनी फक्त बंधुभाव दिलेला आहे. सो बंधुभाव आणि भगिनीभाव दोनही त्याच्यामध्ये येणार. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे पहा, इंटिग्रिटी नावाचा इथे एक शब्द असणार आहे पहा. हा इंटिग्रिटी. इंटिग्रिटीला ह्यांनी काय म्हटलेलं आहे, कुठं गेलेलं आहे इंटिग्रिटी, एकात्मता म्हटलेलं आहे. ॲक्च्युली इंटिग्रिटीचा अर्थ अखंडता होतो. कधी कधी पेपरमध्ये तुम्हाला इंटिग्रिटी म्हणजे एकात्मतेऐवजी ते अखंडता हा शब्द टाकून देतात. आपण नंतर चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दल सविस्तर. सो हे जे शब्द आहे, सो न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, याच्यावरून काय लक्षात येते की उद्दिष्ट. याच्यावरून काय लक्षात येतात, सो उद्दिष्ट. उद्दिष्ट म्हणजे भारताच्या राज्यघटनेला काय अचीव करायचं आहे, म्हणजे भारताच्या राज्यघटनेचं गोल काय आहे हे आपल्याला लक्षात येते. आणि शेवटी एक तारीख आलेली आहे, 26 नोव्हेंबर 1949. याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करतोय. ॲडॉप्ट आणि इनॅक्ट इथं दिलेलं आहे, दोन शब्द, ॲडॉप्ट आणि इनॅक्ट. म्हणजे कोणत्या दिवशी आपण संविधान काय केलेलं आहे, स्वीकृत केलेलं आहे किंवा अंगीकृत केलेलं आहे. संविधान स्वीकारण्याची तारीख, स्वीकृत. सो कोणत्या तारखेला केलेला आहे, 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण राज्यघटना काय केली, स्वीकृत. त्याची अंमलबजावणी भलेही 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली, पण आपण ती स्वीकृत आणि अंगीकृत, ॲडॉप्ट आणि इनॅक्ट कधी केलेली आहे, 26 नोव्हेंबर. सो प्रिॲम्बल आपल्याला 4 गोष्टी ओरडून सांगतो. एक म्हणजे आपल्या संविधानाच्या अधिकाराचा स्रोत हे भारतातले लोक आहेत. आपल्या घटनेचं स्वरूप कसं असं आहे की सॉव्हरीन आहे, सोशलिस्ट आहे, तुमचं सेक्युलर आहे, त्याच्यानंतर डेमोक्रॅटिक आहे, रिपब्लिक आहे, हे ओरडून सांगतोय. म्हणजे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, न्याय मिळवून द्यायचा इथल्या लोकांना, स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, त्यानंतर समानता मिळवून द्यायची आहे आणि बंधुता मिळवून द्यायची आहे. आणि 26 नोव्हेंबर हे झाले उद्दिष्ट.
हे झालं स्वरूप. आणि चौथी गोष्ट कोणती सांगतोय तो, की भारताने संविधान कधी ॲडॉप्ट केलं, तर त्याची डेट त्यांनी दिलेली आहे 26 नोव्हेंबर 1949ला ते आपण ॲडॉप्ट केलंय, इनॅक्ट केलंय, अंगीकृत केलंय, किंवा त्याला आपण म्हणू शकतो स्वीकृत. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करतो त्या ठिकाणी ओरडून सांगतो. कोण? भारताची प्रस्ताविका किंवा भारताचं उद्देशपत्रिका किंवा सरनामा किंवा प्रिॲम्बल ज्याला म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये? सो ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेत विचारतात. अधिकारांचा घटनेचा स्रोत, आपले गोल किंवा उद्दिष्ट, किंवा त्याच्यामध्ये भारताच्या राज्यघटनेचं स्वरूप, त्याच्यानंतर उद्दिष्ट आणि अंगीकृत स्वीकृत करण्याची तारीख, या 4 गोष्टी सरनामा ओरडून सांगतोय. आता काय करू आपण, एक एक शब्द डिकोड करू. आता आम्ही भारताचे लोक तर हे कळालेलं आहे की संविधानाच्या अधिकारांचा स्रोत आहे. आता एक एक शब्द आपल्याला डिकोड करायचा आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा सार्वभौम हा शब्द सविस्तर पाहू. आजचं लेक्चर जे कंडक्ट करण्याचा माझा उद्देश होता, मला सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला समजावून सांगायचं होतं. पुस्तकाच्याही पलीकडे जाऊन आपल्याला डिस्कस करायचं, म्हणजे आयोगाने कसाही क्वेश्चन विचारला, कितीही टफ विचारला, तर आपला प्रश्न त्या ठिकाणी चुकला नाही पाहिजे. सो आपण तिथं जाऊया आणि डिस्कस करायला सुरुवात करूया. सार्वभौम, सोव्हरेन म्हणजे नेमकं काय? पहा, सोव्हरेन किंवा सार्वभौम म्हणजे काय, तर इथं 2 शब्द महत्त्वाचे आहे जेव्हा सार्वभौमत्वाबद्दल आपण बोलतो. सहसा भारतावरच इन जनरल जर बोलायचं झालं ना, तर निगेटिव्ह फिलॉसॉफीचा खूप प्रभाव आहे. म्हणजे भारतात ज्या फिलॉसॉफी मांडण्यात आलेल्या आहेत त्या आधीपासून निगेटिव्ह फिलॉसॉफी मांडण्यात आलेली आहे इन जनरल. म्हणजे गौतम बुद्धांनी पण जेव्हा 4 आर्य सत्य सांगितले होते, ते काय म्हटले होते की जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख निवारण्याचं साधन आहे. मग अष्टांग मार्ग सांगितला म्हणजे त्यांनी दुःख निवारण्यासाठी. सो त्यांनी असं म्हटलं का, सुख आहे जगामध्ये, सुख मिळवण्याचा मार्ग आहे, सुख मिळवण्याचं कारण पण आहे, सुख मिळवण्याचं मार्ग पण आहे. सो असं याला निगेटिव्ह म्हणतो. म्हणजे सुख मिळवण्याऐवजी त्यांनी दुःख निवारणाचे मार्ग सांगितलेले आहे. त्याच्यानंतर गांधीजी आले, गांधीजींनी पण सांगितलं की बुरा मत कहो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. त्यांनी असं सांगितलंय का, अच्छा देखो, अच्छा कहो, अच्छा सुनो. सो निगेटिव्ह फिलॉसॉफी म्हणतात. म्हणजे त्याच्यामुळं भारताच्या संविधानावर पण तुम्हाला याचा प्रभाव जरा जास्त दिसतो. कुठल्याही एखाद्या गोष्टीची डेफिनेशन विचारायची झाली की ते काय करतात, निगेटिव्ह डेफिनेशन सांगतात. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय, बंधनात नसणे म्हणजे स्वातंत्र्य असणे. न्याय म्हणजे काय, अन्याय न होणे म्हणजे न्याय होणे. जगणे म्हणजे काय, न मरणे म्हणजे जगणे. सो तुम्ही पहा, राज्यघटनेमध्ये आलेलं आहे. सो तुम्ही जर राज्यघटनेचा खालून वरून सगळीकडून अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे की नेमका काय प्रॉब्लेम आहे म्हणून. तसंच मला आता इथं दुर्दैवाने लिहावं लागतंय, स्वातंत्र्य असणे म्हणजे काय, बंधनात नसणे. ती घातक आहे बरं का फिलॉसॉफी, निगेटिव्ह. म्हणजे एखाद्या लेकराला म्हटलं ना, अरे बाबू तिथं जाऊ नको, हात नको लावू त्याला जर हात लावला तर तुला चटका लागेल, तो नेमका त्याला जाऊन हात लावणार. त्याला म्हटलं शिवाय देऊ नको, तो शिवाय 100% देऊन पाहणार. त्याला म्हटलं घाण पाहू नको, तो नेमका काय करणार, थोडा मोठा व्हायला लागला मोबाईल हातात आला की तो कुठाने करणार म्हणजे करणार त्या मोबाईलमध्ये. आजकाल ॲक्सेसिबिलिटी इंटरनेटला लहान लेकरांची वाढलेली आहे ना. तेच जर त्याला चांगलं सांगितलं की नाही बाळा चांगलं पाहायला पाहिजे, नाही बाळा त्याला वाईट साईडच दिसू द्यायची नाही, सो तो काय करणार नाही, पाहणार नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपण नाही म्हणतो ना लेकराला, त्याची उत्सुकता जास्त असते. सो आपल्यावर पण निगेटिव्ह फिलॉसॉफीचा खूप जास्त प्रभाव आहे. सध्या आपण फिलॉसॉफीबद्दल बोलणार नाही आहे, याच्याबद्दल बोलू आपण. स्वतंत्र असणे म्हणजेच बंधनात नसणे. सार्वभौम म्हणजे नेमकं काय ते समजावून सांगतोय तुम्हाला. आता मी जे दुसरा शब्द लिहिणार आहे, पुस्तकामध्ये ह्या शब्दावर जरा जास्त भर दिला आहे, जे चुकीचं आहे. ॲक्च्युली ह्या शब्दावर भर दिला पाहिजे की तुम्हाला अंतर्गत, आता आपण देश या उद्देशाने बोलतोय बरं का, देशाला, भारत देशाला डोळ्यासमोर ठेवून बोलतोय. अंतर्गत किंवा बहिर्गत म्हणजे सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व. आता हे जे आहे हे तुमच्या सार्वभौमत्वाची डेफिनेशन परफेक्ट आहे. म्हणजे सार्वभौमत्व म्हणजे काय, फक्त एक लक्षात ठेवायचं, सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्य होत नाही. मी थोड्या वेळात प्रूव्ह करून दाखवणार आहे तुम्हाला, किंवा सिद्ध करून दाखवणार आहे की सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य हे टोटली डिफरंट वर्ड आहे किंवा टोटली एकमेकांपासून वेगळे शब्द आहे. सो स्वातंत्र्य याचा अर्थ हा सार्वभौमत्व होत नाही. सार्वभौमत्व म्हणजे काय की तुम्हाला अंतर्गत किंवा बहिर्गत जर निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णय घेण्याचं काय असणे, तुम्हाला स्वातंत्र्य. तुम्ही कोणाच्याही डॉमिनन्समध्ये नसणे.
मी एकदम गावठी लँग्वेजमध्ये लिहून देतोय, म्हणजे जेणेकरून साधारणमधल्या साधारण पोराला हे कळालं पाहिजे आणि परीक्षेत चुकले नाही पाहिजे. तुम्ही कोणत्याही तुम्ही कोणाच्याही आधिपत्याखाली नसणे, कोणाच्याही डॉमिनन्स खाली नसणे. आता तुमचं बेस्ट एक्झाम्पल, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सार्वभौम आहात का? तुम्ही मी देशाबद्दल बोलत नाही, देश बाजूला ठेवू, संविधान बाजूला ठेवू, संविधानामध्ये त्यानंतर संसद बाजूला ठेवू, न्यायालय बाजूला ठेवू, ते सगळं सोडून द्या. मला सांगा तुम्ही सार्वभौम आहात का? ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तसं जर पाहिलं, राज्यघटना जर चेक केली तर कॉन्स्टिट्युशनली तुम्ही सार्वभौम आहात, भारतातले लोक सार्वभौम आहेत बरं का. परंतु जर प्रॅक्टिकल लाईफचा विचार केला तर तुम्ही सार्वभौम नाही आहात. भाई, तुम्हाला एखादी तुमच्या मनासारखी जर मुलगी भेटली तर लग्न करण्याचं पण तुम्हाला स्वातंत्र्य नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मित्राचा सल्ला घ्यावा लागतो. मित्र म्हणतो नको नको लग्न करू नको, चांगली पोरगी नाही आहे ती. एखादी मैत्रीण म्हणते नको नको, तो पोरगा तर एकदम मला तर टुकार वाटतोय, म्हणजे त्याच्याशी लग्न करू नको. किंवा आईवडील म्हणतात नाही नाही मला ती पोरगी आवडली नाही, ती ह्या जातीची आहे, ती त्या धर्माची आहे. सो मग तुम्ही सॉवरेन आहात का? अरे काही पोरं तर MPSC UPSC करायचा निर्णय पण स्वतः घेत नाही, त्यांचे आईवडील सांगतात त्यांना करा म्हणून ते कार्यकर्ते करतात. त्यांना काही माहीत पण नसते, नॉलेज पण नसते म्हणा, ते पण एक कारण असू शकते. सो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर डिसिजन घेण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य नसेल, स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकत नसाल, अंतर्गत म्हणजे स्वतःच्या आयुष्याबाबत, आणि बहिर्गत म्हणा कोणासोबत लग्न करण्याबाबत, सो अंतर्गत बहिर्गत निर्णय तुम्हाला घेण्याचं स्वातंत्र्य नसाल, तुम्ही कोणाच्या तरी डॉमिनन्स खाली आहात, आई वडील भाऊ बहीण यांच्या डॉमिनन्स खाली जर असाल तर तुम्ही सार्वभौम नाही आहात. प्रॅक्टिकली सार्वभौमचा मिनिंग काय होत असतो? सो कोणाच्याही आधिपत्याखाली नसणे, कोणाच्याही डॉमिनन्स खाली नसणे. येतं लक्षात? त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी? सार्वभौमत्व म्हणतात. आलं लक्षात? आता स्वातंत्र्य हा शब्द आणि सार्वभौमत्व हा शब्द एकमेकांपासून कसा वेगळा आहे हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो, नंतर आपण पुढे डिस्कस करूया. सो डेफिनेशन कळाली सॉव्हर्निटीची. तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी सॉव्हर्निटीमध्ये पुट करून ठेवलं, म्हणजे त्याच्यात पुट केलं, तुम्हाला मी सांगितलं की सॉव्हर्न आहात का. तुमच्या लक्षात आलं म्हणजे की डिसिजन घेण्याचं जर मला स्वातंत्र्य आहे, हो मी माझ्या मनानुसार लग्न करू शकतो, हो मी माझ्या मनानुसार डिसिजन. मला खूप जणांनी प्रेशराईज केलं की अरे सागर कर अभ्यास. 2015-16 मध्ये खूप लोकांनी प्रेशराईज केलं. जेव्हा मी टीचिंग फील्ड करत वळालो, ते अनुभव म्हणजे मी जे सक्सेस स्टोरी सांगितली, काही लोकांना ती अनसक्सेस स्टोरी वाटते आणि काही लोक त्याला सक्सेस स्टोरी म्हणून पाहतात. पाहण्याचा दृष्टिकोन असतो म्हणजे. परंतु मला खूप लोकांनी डॉमिनेट केलं की नाही UPSC MPSC कर. माझे वडील पण म्हणायचे MPSC UPSC कर, मित्रमैत्रिणी म्हणायचे, इव्हन माझी बायको जी आहे ती पण म्हणायची MPSC UPSC कर, चांगलं लावकस, तू डेप्युटी कलेक्टर बनू शकतो किंवा UPSC मधून IAS IPS मिळवू शकतो, इंटरव्ह्यूचा तुला अनुभव आहे, कोणी पहिल्या सेकंड अटेम्प्टमध्ये जात नसते तिथपर्यंत, तू गेलेला आहेस, थोडासा कस लाव. मी म्हटलं नाही, मला काय करायचं आहे. सो गेलो जीवनामध्ये पुढं तर मी माझ्या बलबुत्यावर जाईल, आणि जीवनामध्ये पडलो तर त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार असणार. सो मला टीचिंग फील्डमध्येच जायचं आहे. सो झालो तर झालो बरबाद, पुढं गेलो तर पुढं. मी माझ्या डेस्टिनीचा काय राहील, स्वतः शिल्पकार राहील. एक वय होतं, मला कळत नव्हतं, माझे डिसिजन तुम्ही सगळ्यांनी घेतले. आता मला व्यवस्थित कळतंय मी काय केलं पाहिजे, माझा आनंद कशात आहे. मी माझी टीचिंग फील्ड निवडली. आजही काही लोक त्याच्यावर क्रिटिसाइज करतात, पण मला गर्व आहे त्या गोष्टीचा की मी काय आहे. गर्व म्हणण्यापेक्षा किंवा मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी सॉव्हरीन आहे. मी काय आहे? सॉव्हरीन आहे, सार्वभौम आहे. मी माझे स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. मी कोणाच्या डॉमिनन्समध्ये नाही आहे. माझ्या लग्नाच्या बाबतीत पण मी माझा निर्णय घेतला, म्हणजे मी काय आहे त्या ठिकाणी सार्वभौम. हे सगळं कोणी दिलं मला? हे सगळं राज्यघटनेची कृपा आहे. म्हणजे येत्या लक्षामध्ये ही सगळी फिलॉसॉफीची कृपा आहे, ही सगळी इतिहासाची कृपा आहे. ते वाचूनच मी सार्वभौम बनलो. सो आता माझ्या जीवनातले निर्णय मी स्वतः घेतो. काही निर्णय हे कडू असतात, येत्या लक्षामध्ये. सो त्याचा एंड मात्र गोड असू शकतो. आय डोंट नो अबाउट दॅट. पण काही निर्णय कडू असू शकतात, काही निर्णय गोड असू शकतात. पण निर्णय स्वतःचे स्वतः घेणं म्हणजेच काय? सार्वभौम असणं. येत्या लक्षामध्ये माझ्या एका मित्राला विचारलं होतं की RBI नोटा छापताना युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन किंवा IMF किंवा वर्ल्ड बँकेची परमिशन घेते का? तर त्या मित्राला काही माहीत नव्हतं उत्तर, पण तरी तो सिलेक्ट झाला बरं का. म्हणजे एका बँकिंगचा इंटरव्ह्यू दिला होता त्यांनी, त्याच्यात तो सिलेक्ट झाला. तर त्यानं म्हटलं होतं हो IMF आणि वर्ल्ड बँकेची परमिशन घ्यावी लागते. सो ॲक्च्युली परमिशन घेण्याची गरज नाही. भारत हा देश काय आहे? सार्वभौम आहे. भारताच्या कॉन्स्टिट्यूशनने सांगितलं आहे, पहिला शब्द
सार्वभौम सॉव्हरीन आहे, मग कशाला गरज आहे कोणाचे विचार घेण्याची? तुम्ही भारतावर क्रिटिसाइज करू शकता, भारताला ॲडवाईस देऊ शकता, भारताची प्रशंसा करू शकता, पण भारताला डॉमिनेट करू शकत नाही, भारताला अधिपत्याखाली आणू शकत नाही, भारताला डॉमिनेट करू शकत नाही. कारण भारत हा देश काय आहे? सॉव्हरीन. आपल्याला नोटा छापायच्या तर दुसऱ्याची परमिशन घ्यायची काय गरज आहे? सॉव्हरीन आहे. जम्मू काश्मीर आता आपण भारत देशामध्ये ॲड केलाय, 370 कलम भारतामध्येच होता तो, त्याचं जे स्पेशल स्टेटस आहे ते काढून टाकलं. चायनाने टीका केली, पाकिस्तानने टीका केली, करा, तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण भारत निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, कारण भारताचा तो काय आहे? अंतर्गत मुद्दा आहे. अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय घेण्याचा आपल्याला काय आहे? स्वातंत्र्य आहे. सो भारताने जम्मू काश्मीरचं 370 कलम हटवणं किंवा त्याच्या अंडर 370 कलम ॲज इट इज आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याच्यानुसार स्पेशल स्टेटस हटवणं हे कशाचं उदाहरण आहे? सार्वभौमत्वाचं. हे का करू शकला भारत हा देश? कारण भारत हा देश सार्वभौम आहे. येते लक्षामध्ये. आपण पुढे जाऊया. आता तर आणखी मजा यायला लागली, म्हणजे आता आपण आणखी चर्चा करू पुढं. लेक्चर थोडंसं लेंदी होऊ शकते, पण नॉलेज भरपूर मिळणार. शब्दांचे खेळ आहेत, सगळे शब्दांचे खेळ आहेत. मराठीत पण सांगतो, काही काळजी करू नका. पहा, 15 ऑगस्ट 1947 पर्यंत भारत हा देश कशात होता? पारतंत्र्यात होता. भारत हा देश कशात होता? पारतंत्र्यात होता. भारत हा देश कशासाठी प्रयत्न करत होता? स्वतंत्र मिळवण्यासाठी. आता त्याच्यात पण म्हणजे कसं आहे, आता सांगायला लागलो ना, ते भरपूर वर्डिंग आहेत. आता ते सांगितल्याशिवाय तुम्हाला त्याचं मिनिंगच कळणार नाही, म्हणून आलोच आहे आपण इथपर्यंत. तर आपण डिस्कस करून घेऊ. थोडा हिस्टॉरिकल पार्ट आहे. इंग्लिश मराठी वर्ड्स कमी पडतात, त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये घेऊ. बघा, हे शब्द एकमेकांपासून टोटली डिफरंट आहेत बरं का. स्वराज, इंडिपेंडन्स आणि फ्रीडम. पहा, स्वराज म्हणजे काय? तर स्वराज म्हणजे जे तुम्हाला माहीत असेल, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार. लोकमान्य टिळक म्हटले होते, तेव्हा त्यांनी कशाचा उल्लेख केला? स्वराज. स्वातंत्र्य या शब्दाचा उल्लेख केला का? नाही. स्वातंत्र्य या शब्दाचा उल्लेख केला का त्यांनी? नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. गांधीजींनी पुस्तक लिहिलं हिंद स्वराज, किंवा सुरुवातीला गांधीजींनी जे असहकार आंदोलन चालवलं होतं किंवा नंतर सविनय कायदेभंग चालवलं होतं, ते देखील कशासाठी चालवलेलं आहे? स्वराजसाठी चालवलेलं आहे. मग सर, स्वराजऐवजी स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, किंवा गांधीजींनी हिंद स्वतंत्र का पुस्तक लिहिलं नाही? तर स्वराज्य ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. स्वराज्य या शब्दाचा अर्थ, त्यांची जी डिमांड होती ना, ती होती डोमिनियन स्टेटसची. ती काय होती? डोमिनियन स्टेटस. डोमिनियन स्टेटस म्हणजे काय? वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य. वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य म्हणजे काय? वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य म्हणजे काय? की तुमची सुप्रीमो किंग किंवा ब्रिटनची किंग किंवा क्वीन असणं आणि राज्यकारभार चालवण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो? की आमचा जो राष्ट्रप्रमुख आहे, आमच्या जो देशाचा प्रमुख आहे, तो कोण असणार? ब्रिटनची किंग किंवा क्वीन असणार. ते आम्हाला मान्य आहे तिचा डॉमिनन्स, पण आमचा राज्यकारभार, भारतीय लोकांचा राज्यकारभार भारतीय लोकांनाच चालू द्या. सो हेची डिमांड करणं म्हणजे स्वराज होय. स्वराज म्हणजे ब्रिटिशांचं पूर्णपणे जोखड जुगारणं नव्हे. स्वराज म्हणजे आमचा कारभार, स्वयंशासन.
आमचा कारभार आम्हाला चालू द्या, येते लक्षामध्ये. सो लोकांचा कारभार, भारतीय लोकांचा कारभार भारतीय लोकांनी चालवला पाहिजे. मग त्याच्यात पण फॉल्ट आहे बरं का. गांधीजींच्या दृष्टीनं भारतीय लोक आणि टिळकांच्या दृष्टीनं भारतीय लोक, याच्यामध्ये फरक आहे. शब्द तोच आहे की राज्यकारभारात काय असलं पाहिजे, चालवण्याचं स्वतंत्र. राज्यकारभार कोणी चालवला पाहिजे, भारतीय लोक. भारतीय लोक. आता तुम्ही म्हणणार भारतीय लोक राज्यकारभार चालवणार, मोठ्या मोठ्या नेतेपदावर जाणार, सत्तेत येणार. भारतीय लोक काय होणार, सत्तेत येणार. पण टिळकांच्या दृष्टीनं भारतीय लोक म्हणजे कोण? मग त्यामध्ये खरंच दलित येत होते का, स्त्रिया येत होत्या का, शूद्र येत होते का, शेतकरी येत होता का, मजूर वर्ग येत होता का? ह्या भारतीय लोकांची डेफिनेशन प्रत्येकाच्या अँगलनी वेगवेगळी आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेगळी आहे, महात्मा गांधींची वेगळी आहे, येतं लक्षात, आणि लोकमान्य टिळकांची वेगळी आहे. तिन्ही लोकांची वेगवेगळी आहे. सो लोकमान्य टिळकांवर त्या बाबतीत टीका होते की भारतीय लोक म्हणजे नेमकं काय, खरंच त्याच्यामध्ये शूद्र येतात का, त्याच्यामध्ये शेतकरी येतात का, मजूर येतात का, स्त्रिया येतात का? मग तुम्हाला कळेल टिळकांचं स्वराज्य काय होतं. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल गांधीजीच्या स्वराज्यामध्ये कोण कोण येत होते, त्यामध्ये दलित शूद्र येत होते का, स्त्रिया येत होते का? आणि बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले ज्या स्वराज्याची गोष्ट, महात्मा फुले तर स्वराज्याबद्दल बोलले नाही, पण बाबासाहेबांच्या दृष्टीनं जे स्वातंत्र्य किंवा जे स्वराज्य होतं, सो त्यांची डेफिनेशन टोटली वेगळी होती. मग हे फार समजून घेणं गरजेचं आहे बरं का. भारतीय लोकांचं राज्य आलं पाहिजे. अरे पण भारतीय लोकांचं राज्य म्हणजे नेमकं कोणाचं, येते लक्षामध्ये. भारताने घराणेशाही आत्तापर्यंत पाहिलेली आहे, त्याचं काही वेगळं उदाहरण सांगण्याची गरज नाही. सो एक घराणं गेलं ब्रिटिशांचं, दुसरं घराणं आलं, फक्त गोरे लोक गेले, काळे लोक आलेले आहेत, नथिंग मोर दॅन दॅट. सो ते फार महत्त्वाचं असते. आता तुमच्या त्या सगळ्या कन्सेप्टच क्लिअर होतील. सो स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य नव्हे. 1930 पर्यंत किंवा 1929 पर्यंत काँग्रेसने काय मागितलेलं आहे, स्वराज मागितलंय. लोकमान्य टिळक असू द्या किंवा गांधीजी असू द्या. 1929ला सर्वात पहिले जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज किंवा स्वातंत्र्य. सो आम्हाला किंग किंवा क्वीन पण नाही पाहिजे, ही भानगडच नाही पाहिजे. आम्हाला काय पाहिजे, पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. आम्हाला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य नकोय. आम्हाला किंग किंवा क्वीनचा पण डॉमिनन्स नाही, निघून जा आणि परमनंटली जा, आम्हाला कोणाचं डॉमिनन्स नकोय. ते मागणं म्हणजे काय मागणं आहे, स्वतंत्र मागणं आहे, येतं लक्षामध्ये. आणि स्वतंत्र म्हणजे याचा अर्थ ब्रिटिशांना हाकलून दिलं म्हणजे संपलं का? लक्षात ठेवा. बाकीचे जे तुम्ही म्हणता ना, फ्रीडम फायटर वगैरे वगैरे म्हणता ना, येतं लक्षात, किंवा स्वातंत्र्य सैनिक वगैरे म्हणता ना तुम्ही, सो त्यांचं लिमिटेशन इथपर्यंतच आहे, येतं लक्षामध्ये. तिथून पुढं खरा बंदरपाठ सुरू होतो म्हणजे, येतं लक्षात. सो लक्षात ठेवा, ब्रिटिश निघून गेले म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपले का तुमचे? फक्त तुमचं इकॉनॉमिकल एक्सप्लॉयटेशन थांबलं, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल तर कंटिन्यू सुरू आहे. स्त्री ही आजही पुरुषांच्या डॉमिनन्समध्ये आहे. शूद्र किंवा आपण म्हणू शकतो अवर्ण हे सवर्णांच्या डॉमिनन्समध्ये आहे. मायनॉरिटी मेजॉरिटीच्या डॉमिनन्समध्ये आहे. शेतकरी हा उद्योजकांच्या डॉमिनन्समध्ये आहे. असं पाहताय तुम्ही भारतामध्ये सिच्युएशन आहे, तुम्ही रोज जगताय हे. म्हणजे आजही मजूर हा कारखानदाराच्या डॉमिनन्स खाली आहे. सो मिळालं का खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य? ते तर ब्रिटिश सोडून गेले. हे जे स्वातंत्र्य मिळवणं आहे, कोणाचा डॉमिनन्स नसतं, ब्रिटिशांचं तर नाहीच नाही, पण आपल्यावर जेवढे लोक राहतात त्यांचं डॉमिनन्स नसतं. प्रत्येकाला स्वतःची डिग्निटी, प्रतिष्ठा असणं, ह्याला आपण काय म्हणतो, फ्रीडम म्हणतो. आजही स्त्रियांना, अवर्णांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, शूद्रांना आजही फ्रीडम आणि लिबर्टी मिळाली नाही. येत्या लक्षात. आपल्याला काय मिळाले, फक्त 15 ऑगस्ट 1947ला इंडिपेंडन्स मिळालेला आहे, येत्या लक्षामध्ये. आणि त्याच्या आधी स्वराज मिळालं असेल, इंडिपेंडन्स मिळालं असेल, व्हॉटेवर, फ्रीडम आणि लिबर्टी आजही मिळालेलं नाही आहे. बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन थ्रू कशासोबत लढत होते, कशासाठी लढत होते, फ्रीडम आणि लिबर्टी. मग तुम्ही गांधीजी, नेहरू यांना खऱ्या अर्थाने काय म्हणायला पाहिजे, सरदार पटेलांना, दे आर इंडिपेंडन्स फायटर, हु इज द फ्रीडम फायटर. मग देन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड पर्सन लाईक देम, त्यांच्यासारखे लोक जे ह्या गोष्टीसाठी लढलेले आहेत. मग त्याच्यामध्ये BN राव सारखे लोक आहे, बेनेगल नरसिम्हा राव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे लोक आहेत, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सारखे लोक आहेत, काही महिला आहे त्याच्यामध्ये, दक्षयानी वेल्लादुनाथ सारखी लेडी आहे म्हणजे, किंवा बेगम अजीज रसूल सारखे लोक आहेत, ह्यांनी ह्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो लिबर्टी आणि फ्रीडम हा त्याच्यामध्ये फरक आहे. स्वराज म्हणजे किंग आणि क्वीनचं डॉमिनन्स मान्य आहे, आमचा कारभार आम्हाला चालू द्या, आम्हाला कोणीच नाही पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य. आणि डॉमिनन्स कोणाचाच नसणं, पुरुषांवर स्त्रियांवर पुरुषांचा नाही, अवर्णांवर सवर्णांचा नाही, शेतकऱ्यांवर जमीनदारांचा नाही, कारखानदारांचा मजुरांवर नाही. याला काय म्हणतो, फ्रीडम आणि लिबर्टी म्हणतो. ह्या काय आहेत, ब्रॉड कन्सेप्ट आहे. म्हणून 1947ला भारताला इंडिपेंडन्स मिळालं. फ्रीडम आणि लिबर्टी तर तुम्हाला आणखी मिळायची आहे. सो हमें चाहिए आझादी म्हणतो ना आपण, मग ती कोणती आझादी आहे, ती ही आझादी आहे. आलं लक्षात. परत वापस येऊया आपण आधीच्या कन्सेप्टमध्ये. मग आता हे जे आहे 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला काय मिळालेलं आहे, तर लक्षात ठेवा, इंडिपेंडन्स मिळालेला आहे. इंडिपेंडन्स मिळालेला आहे.
पण हे इंडिपेंडन्स कोणतं इंडिपेंडन्स होतं लक्षात ठेवा, हे होतं डोमिनियन स्टेटसवालं. 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, ब्रिटिश निघून गेले, पण भारताचं जे स्टेटस होतं 1947 नंतर ते होतं डोमिनियन स्टेटस. कधी? 26 जानेवारी 1950, जोपर्यंत भारताची राज्यघटना लागू होत नाही. डोमिनियन स्टेटस म्हणजे वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य. किंग किंवा क्वीन, किंग किंवा क्वीन म्हणजे ब्रिटनचा राजा किंवा राणी ही भारताची काय राहणार होती? सुप्रीमो राहणार होती. मग जर ब्रिटनची राजा किंवा राणी हा भारताचा राष्ट्रप्रमुख आहे, पहा ना, राष्ट्रपती होता का आपल्याला देशाला? राष्ट्रपती होता का? नाही. ब्रिटनची राणी किंवा राजा हा भारताचा काय होता? राष्ट्रप्रमुख होता. तेव्हा आपल्याला काय मिळालं? खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही मिळालं. सो त्याला तुम्ही स्वराज म्हणू शकता. त्याला काय म्हणू शकता तुम्ही? स्वराज म्हणू शकता. 1947ला इंडिपेंडन्स मिळालं, स्वराज मिळाला. येतं लक्षात? ब्रिटिश भारत सोडून निघून गेले, पण तरीही 26 जानेवारी 1950 जोपर्यंत राज्यघटना लागू होत नाही तोपर्यंत आपलं स्टेटस काय होतं? तर आपलं स्टेटस होतं विद्यार्थी मित्रांनो डोमिनियन स्टेटस, वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य. म्हणजे किंग आणि क्वीनचं डॉमिनन्स भारतावर काय होतं? परमनंट. कारण किंग आणि क्वीनच्या नावाने गव्हर्नर जनरल जो की श्री राजगोपालाचारी होता, सुरुवातीला माउंटबॅटन, लुई माउंटबॅटन, आणि नंतर आपला श्री राजगोपालाचारी, चक्रवर्ती राजगोपालाचारी ज्याला आपण राजाजी म्हणतो, हा गव्हर्नर जनरल बनला भारताचा. भारतामध्ये गव्हर्नर जनरल होता. कोणाचा? ब्रिटनच्या किंग किंवा क्वीनचा. राष्ट्रपती नव्हता. राष्ट्रपती तर 24 जानेवारी 1950ला आला आणि कामाला लागला 26 जानेवारीपासून. तोपर्यंत देशात राष्ट्रपतीच नव्हता. देशाचा राष्ट्रप्रमुख ब्रिटनची राणी किंवा राजा असेल. मग ज्या देशाचा, ज्या भारताचा राष्ट्रप्रमुख हा भारतीय नसून जर ब्रिटनचा राजा किंवा राणी असेल, त्या देशाला सॉव्हरीन म्हणता येईल का? सार्वभौम म्हणता येईल का? म्हणून भारत 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली, भारतानं ह्या किंग आणि क्वीनचा डॉमिनन्स नाकारलं, त्या दिवशीपासून खऱ्या अर्थाने भारत काय बनलेला आहे? सार्वभौम. तुम्ही इन शॉर्ट म्हणू शकता 15 ऑगस्ट 1947ला भारताला अर्धवट स्वातंत्र्य तर मिळालं, मुद्दाम म्हणतोय, स्वातंत्र्य तर मिळालं, अर्धवट मिळालं, पण सार्वभौमत्व भारताला कधी मिळालेलं आहे? 26 जानेवारी 1950 ज्या दिवशीपासून राज्यघटना लागू झाली, हे तुम्हाला कळालं पाहिजे. कारण त्या दिवशीपासून आपण आपले निर्णय घ्यायला मोकळे होतो. या दिवशी भारत सोडून ब्रिटिश निघून गेले. आधी आपण ब्रिटिशांवर डिपेंडंट होतो. आता आपण काय झालेलो आहे? 1947ला 15 ऑगस्ट 1947ला इंडिपेंडंट झालेलो आहोत. ब्रिटिशांवर आता अवलंबून नाही. पण आजही भारताला कोणता निर्णय घ्यायचा असेल तर कोणाला विचारावं लागायचं? ब्रिटनच्या राणी किंवा राजाला विचारावं लागायचं. भारत कोणताही निर्णय पास करायचा आहे तर ब्रिटनची राणी किंवा राजा हा काय होता? भारताचा हेड होता. येतं लक्षात? त्याच्या नावाने भारतामध्ये राज्यकारभार गव्हर्नर जनरल चालवत होता. राष्ट्रपती स्वतंत्र राष्ट्रपती होता का? नव्हता. लोकनिर्वाचित होता का? नव्हता. सो तिच्या नावाखाली गव्हर्नर जनरल राज्यकारभार पाहत होता. मग अशा देशाला सार्वभौम म्हणता येणार नाही. मग सार्वभौमत्व मिळालं कधी? तर कागदोपत्रिका होईना. भारताला सार्वभौमत्व कधी मिळालेलं आहे? 26 जानेवारी 1950. येतं लक्षात? कागदोपत्रिका म्हणतो कारण किती नाही म्हटलं, जरी कागदोपत्री आपल्याला सार्वभौमत्व मिळालं तरी आपण अमेरिका म्हणा, रशिया यासारख्या बलाढ्य देशाच्या होतं. म्हणजे तुमच्याकडे मी म्हटलं तुम्ही सॉव्हरीन आहे, तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्णय घेऊ शकता आणि तुमच्याकडे 1 रुपया पण नाही आहे. तुम्हाला करायची आहे MPSC UPSC, पण तुम्हाला पहिले जॉब करावा लागतो. म्हणजे MPSC UPSC करण्याची इच्छा असून पण तुम्हाला काय करावं लागतो? जॉब. बरं ठीक आहे, जॉब तुमच्या लायकीचा नाही आहे तरी तुम्हाला माहीत आहे तो आपल्या लायकीचा नाही आहे, पैसे फार कमी देतात तरी करावं लागते कारण परिस्थिती खराब असते. नावाला तुम्ही सार्वभौम आहेत पण परिस्थितीमुळे तुम्हाला कोणातरी डॉमिनन्स मालकाचा तुमच्या स्वीकारावा लागतो ना. तसं भारताचं होतं. भारत बिचारा आपल्यासारखाच गरीब देश होता. त्याला माहीत होतं आपल्याला आपला विकास करायचा आहे, पण कोणाच्या डॉमिनन्स खाली राहून, अमेरिका किंवा रशिया किंवा इंग्लंडच्या डॉमिनन्स खाली राहूनच कागदोपत्री तो सार्वभौम झाला होता. पण ॲक्च्युअलमध्ये तो सार्वभौम नव्हता, जो आजही नाही आहे. म्हणजे ते सर्वभौमत्व ॲक्च्युअलमध्ये आपल्याला मिळवायचं आहे. असो, हे इन जनरल डिस्कशनच्या गप्पा झाल्या. पण इन जनरल लक्षात ठेवा 1947ला भारताला इंडिपेंडन्स मिळालं, सार्वभौमत्व नाही. सार्वभौमत्व कागदोपत्री केव्हा मिळालं आपल्याला? 26 जानेवारी 1950ला. त्या दिवशी आपण आपले निर्णय घेण्यासाठी मोकळे होतो. ह्यांना विचारण्याची गरज होती का किंग किंवा क्वीनला? नाही. याचा डॉमिनन्स केव्हा गेला? 26 जानेवारी 1950. मग भारताचं स्टेटस काय होतं सर? 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 डोमिनियन स्टेटस. डोमिनियन म्हणजे काय? वसाहती अंतर्गत स्वतंत्र. म्हणजे ज्या देशाचा किंग किंवा क्वीन सुप्रीमो, तुमचा कारभार तुम्हीच चालवा. श्री राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल, तुम्ही तुमचा कारभार चालवा, पण कोणाच्या अंतर्गत? आमच्या अंतर्गत. त्याला वसाहती अंतर्गत स्वतंत्र म्हणतात. मग आता तुम्ही सार्वभौम आहे तर तुम्हाला काही अधिकार मिळतात. पहा, सार्वभौम असण्याचे काही फायदे आहेत. हा शब्द पहा, सार्वभौम. तुम्ही सार्वभौम आहात तर तुम्हाला काही त्याचे बेनिफिट्स मिळालेले आहेत, हे लक्षात घ्या.
तुम्ही इतर देशाचा भाग घेऊ शकता. तुम्ही इतर देशाचा भाग घेऊ शकता. भारत सार्वभौम आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. दुसऱ्याला विचारायची गरज आहे का? जसं तुमचं आहे, तुम्ही सार्वभौम आहे, नाही पटलं एखाद्याशी, केले भांडणं, पहिले तुम्ही मुद्दे मांडले, मुद्द्यावर नाही जमलं म्हणून काम तुमचं मुद्द्यावर आलं, लागले भांडणं करायला, मारामाऱ्या करायला, करू शकता तुम्ही. एखाद्याला मारू शकता, शिव्या देऊ शकता, त्याचे परिणाम जे होतील ते होतील पुढच्या भविष्यात. एखाद्याला बदलू पण शकता का? तुम्ही सार्वभौम आहेत. तसा आपला देश पण आहे. आपला देश सार्वभौम आहे, कोणाला काही विचारण्याची गरज नाही, कोणत्याही देशाला जाऊन भिडू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय? कोणत्याही देशाचा भाग घेऊ शकतो म्हणजे काय? कोणत्याही देशावर आक्रमण करू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. आक्रमण, कोणत्याही देशावर आक्रमण करू शकतो, युद्ध लादू शकतो, कोणत्याही देशासोबत युद्ध करू शकतो, त्यानंतर एखाद्या देशासोबत करार करू शकतो, त्याच्यानंतर एखाद्या देशाकडून आपण गिफ्ट पण घेऊ शकतो. एखाद्या देशाचा भाग घ्यायचा आहे म्हणजे सोपं नाही आहे. त्यासाठी युद्ध करावं लागणार, आक्रमण करावं लागणार, त्या देशासोबत करार करावा लागणार, प्रेशर आणावं लागणार, त्याच्याकडून गिफ्ट पण घेऊ शकतो. दिलं भूटाननी, म्हटलं की नाही नाही आता आम्हाला भारतामध्येच यायचं आहे, घेऊन टाका गिफ्ट. आपण नाही म्हणणार आहे का? घेणार. का घेणार? कारण भारत सार्वभौम आहे. कोणाच्या बापाला विचारायची गरज आहे का आपल्याला? बिलकुल नाही. आपला भाग तर आपण घेऊच शकतो, जम्मू काश्मीर, पण वाटलं तर पाकिस्तान पण घेऊ शकतो. का घेऊ शकतो? कारण भारत हा देश काय आहे? सार्वभौम आहे. येते लक्षात? तो एखाद्या देशावर आक्रमण करू शकतो, युद्ध करू शकतो, करार करून एखादा भाग घेऊ शकतो, किंवा गिफ्ट पण काय करू शकतो, त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याप्रमाणे एखाद्याला एखादा भाग, भारताचा भाग गिफ्टमध्ये देऊ पण शकतो. गिफ्टद्वारे एखादा भाग देऊ पण शकतो, इतर देशाला देऊ पण शकतो. किंवा भारतावर एखादं आक्रमण झालं तर त्याच्या आक्रमणानंतर एखादा करार करून एखादा भाग आपण एखाद्या देशाला काय करू शकतो? देऊ पण शकतो. घेण्याचाही अधिकार आहे आणि देण्याचाही अधिकार आहे. कशावरून आहे तो? कारण भारत हा देश काय आहे? सार्वभौम. आता काय झालं होतं की भारताने 1945ला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, राष्ट्रसभा किंवा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, येतं लक्षात किंवा त्याला राष्ट्रसंघ पण म्हणतात, आणि 1949ला मे, डेट महत्वाची आहे, डेट म्हणजे मंथ महत्वाचं आहे, राष्ट्रकुल, ज्याला कॉमनवेल्थ म्हणतात, कॉमनवेल्थ सदस्यत्व स्वीकारलं. युनोचं पण स्वीकारलं आणि राष्ट्रकुलचं पण स्वीकारलं. आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व स्वीकारलं तेव्हा भारत देश काय म्हटलं नाही, तेव्हा तो आपण पारतंत्र्यातच होतो. 1945ला भारताने स्वीकारलं म्हणजे कोणी स्वीकारलेलं आहे? सो त्या ठिकाणी भारतातर्फे ब्रिटिशांनी स्वीकारलेलं आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे 1945ला. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण त्याचा मेंबर बनलो. पण मे 1949ला जेव्हा राष्ट्रकुल या संघटनेचा आपल्याला जेव्हा मेंबर, आता ही राष्ट्रकुल संघटना काय आहे? ही ब्रिटन या देशानं तयार केलेली आहे 1931ला. डिसेंबर 1931ला ब्रिटन या देशाने ती तयार केलेली आहे. हे लक्षात ठेवा, हे विचारलेलं आहे मेन्समध्ये, पण HRD मध्ये विचारलं. शब्द महत्त्वाचा आहे, सांगितलेला, सोडू नका, उचलत चला. सो डिसेंबर 1931मध्ये ब्रिटन या देशाचं म्हणणं काय होतं की आम्ही तुम्हाला सुधारायला आलो होतो. पहा किती नाटकी आहेत हा ब्रिटनवाले. हे ते म्हणत होते व्हाईट मॅन बर्डन कन्सेप्ट. व्हाईट मॅन बर्डन म्हणजे जन्मताच हे जे गोरं लोक आहेत, व्हाईट मॅन बर्डन, रुडॅर्ड किपलिंगनं मांडलेली कन्सेप्ट आहे. त्याच्या द जंगल बुकमध्ये, मोगली माहीत असेल तुम्हाला, ते द जंगल बुकमधून घेण्यात आलेलं आहे. त्या मोगली किंवा त्या द जंगल बुकमध्ये त्यांनी ती कन्सेप्ट मांडली, व्हाईट मॅन बर्डन कन्सेप्ट, की जन्मताच हे जे व्हाईट मॅन आहेत, गोरे लोक आहेत, ते सिव्हिलाइज असतात, सुसंस्कृत असतात, आणि जन्मताच हे जे काळे लोक आहेत हे असंस्कृत असतात. मग हे गोरे लोक भारतात का आले? तुम्ही जे असंस्कृत लोक आहेत त्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी भारतात आलेलो आहे आम्ही. आम्हाला काही पाहिजे नाही तुमच्याकडून, आम्ही तुम्हाला सुसंस्कृत बनवायला आलो, असं म्हणून आपल्याला येड बनवून त्यांनी देवाच्या नावाखाली काय केलेलं आहे? आपल्यावर राज्य केलेलं आहे. देवानी आम्हाला पाठवलं तुम्हाला सुसंस्कृत. लोकांना वाटायचं देवाचा प्रसाद आहे की काय ब्रिटिश, पण आले कशासाठी होते? ते सोन्याची चमक भारताला लुटण्यासाठी आले होते. मग नंतर त्यांनी असं म्हटलं की यार, भारताला जेव्हा स्वातंत्र्य द्यायची वेळ आली की बरोबर आहे, तुम्हाला आम्ही सुधारण्यासाठीच आलो होतो, पण थोडंसं पैसा पाण्याची अडचण असल्यामुळे तुमच्या देशातून आम्ही ब्रिटनला घेऊन गेलो. पण आमच्या मनामध्ये आजही ती इच्छा आहे की तुम्ही काय झाले पाहिजे, त्या ठिकाणी विकसित झाले पाहिजे. आम्ही तुम्हाला गरीब बनवलं हे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही विकसित झाले पाहिजे असं आम्हाला आजही वाटते. म्हणून तुम्ही काय करा, तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी देऊ, नवीन नवीन विचार देऊ, आचार देऊ, शिक्षण देऊ, हे सगळं तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी प्रदान करू. पण तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुलाचा सदस्य बनावं लागणार. राष्ट्रकुल म्हणजे ही अशी संघटना आहे ज्या ब्रिटिशांच्या अंडर असणाऱ्या वेगवेगळे देश, आता सध्या 58 आहे त्यांची संख्या. सो 58 असे वेगवेगळे देश जे ब्रिटिशांच्या आधी डॉमिनन्समध्ये होते किंवा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होते, ब्रिटिशांनी त्यांना भिकारी बनवलं
आता तुम्हाला जर श्रीमंत बनायचं असेल तर तुम्ही कशाचा मेंबर बना, राष्ट्रकुल. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी देऊ, आम्ही तुम्हाला विचार आचार जे म्हटलं तुम्हाला एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू, तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी मदत करू. मग संविधान सभेमधले लोक जेव्हा ही वेळ आली की खरंच बनायचं का कॉमनवेल्थचा सदस्य, ते म्हणजे मे 1949ला सगळे म्हणायला लागले नाही, हे ब्रिटिश मूर्ख बनवतायत. ह्या राष्ट्रकुलाची म्हणजे राष्ट्रकुलाचा हेड कोण असणार, तर ब्रिटनची राणी किंवा किंग किंवा क्वीन, म्हणजे परत किंग किंवा क्वीन आली. मग आता याच्या अंडर जाणं म्हणजे ह्यांच्या डॉमिनन्स खाली जाण्यासारखं आहे. म्हणून सगळे लोक म्हणत होते की नाही, बिलकुल जायचं नाही. तेव्हा नेहरू थाडकन उठले, नेहरूंनी भाषण दिलं. नेहरूंचं असं म्हणणं होतं की कॉमनवेल्थचा सदस्य बनणं म्हणजे सार्वभौमत्व गमावणं नव्हे, कारण ज्याप्रमाणे आपण सार्वभौम म्हणजे राष्ट्रकुलाचा भाग बनतोय तसं राष्ट्रकुलामध्ये जसं आपल्याला जाण्याची अनुमती आहे तशी राष्ट्रकुलामधून बाहेर पडण्याची पण अनुमती आहे. मग एखाद्या देशामध्ये जसं एखाद्या संघटनेमध्ये आपण जाऊ शकतो युनोमध्ये किंवा राष्ट्रकुलामध्ये, तर त्या संघटनेतून आपण बाहेरही पडू शकतो. पण जाण्यामुळे जर आपला विकास होत असेल तर आपण का नाही म्हणायला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींना नेहमी हो म्हणायला पाहिजे. पहा, म्हणजे कोणावरही विश्वास ठेवू नये, पण कोणावरच विश्वास न ठेवणं देखील घातक आहे. त्याच्यामुळे आपण राष्ट्रकुलात जाऊ, नाही पटलं वापस येऊ. मग सगळ्यांना ही गोष्ट पटली आणि त्यांनी काय करून टाकलं, ह्या गोष्टीला हो म्हणून टाकलं. अशा प्रकारे भारत राष्ट्रकुलाचा सदस्य. मग भारत जर युनो आणि राष्ट्रकुलचा सदस्य बनत असेल तर भारताचं सार्वभौमत्व चाललं का, नाही. कारण ज्याप्रमाणे या संघटनेत आपण जाऊ शकतो तसं वापस येऊ पण शकतो. कंपल्शन नाही आहे त्या संघटनेत राहून ब्रिटिशांच्या डॉमिनन्स खाली राहणं. चांगल्या गोष्टी मिळत असतील तर राहायचं, नसल पटत तर बाहेर पडायचं. याच्या लक्षात, कन्स्ट्रक्टिव्ह असेल तर राहायचं, डिस्ट्रक्टिव्ह असेल तर बाहेर पडायचं. त्यामुळे जरी भारत या दोन संघटनेचा मेंबर बनला तरी भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लागलेला आहे का, बिलकुल नाही. येत्या लक्षामध्ये. सो हे होतं सार्वभौमत्व. सार्वभौम म्हणजे विचार म्हणजे आपलं निर्णय घेण्याचं आपल्याला काय असणे, जसं स्वातंत्र्य असणे तर आहेच आहे, पण महत्त्वाचं आहे निर्णय घेण्याचं, अंतर्गत बहिर्गत निर्णय घेण्याचं देशाला स्वातंत्र्य असणे. म्हणजेच काय, कोणाच्याही अधिपत्याखाली नसणे, बंधनात नसणे, म्हणजेच काय असणे, सार्वभौम असणे. स्वातंत्र्य म्हणजे सार्वभौम नव्हे. सार्वभौमत्वासाठी आपल्याला डिसिजन मेकिंग पॉवर पाहिजे. 1947ला 15 ऑगस्ट 1947ला भारत हा स्वतंत्र झाला, पण डिसिजन मेकिंग पॉवर ब्रिटनच्या किंग किंवा क्वीनकडे होती. त्यामुळं आपण सार्वभौम कधी बनलेलो आहे, 26 जानेवारी 1950 जेव्हा घटनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा घटना अंमलात आली त्या दिवशीपासून आपण काय झालेलं आहे, सार्वभौम त्या ठिकाणी झालेलो आहे. सो सार्वभौम म्हणजे इतर देशावर आपण आक्रमण करू शकतो, त्यांचा भाग देशात घेऊ शकतो किंवा आपला भाग दुसऱ्या देशाला देऊ शकतो, कारण आपण सार्वभौम आहे. हे सगळं करू शकतो. कोणाला विचारायची गरज आहे का, कोणाच्या बापाला भिण्याची गरज आहे का, बिलकुल नाही. म्हणजे आणि कोणत्या जर संघटनेचा एखादा मेंबर बनत असेल, तुम्ही गणेश मंडळात गेलं का सार्वभौमत्व, बिलकुल नाही. तसं एखाद्या युनोचा किंवा राष्ट्रकुलाचा मेंबर बनणं म्हणजे सार्वभौमत्व गमावणे होते का, नाही. हा एक शब्द होता सार्वभौमत्व, त्याचं एवढं सारं एक्सप्लेनेशन, बियॉन्ड बुक्स आपण ज्याला म्हणतो. येते लक्षामध्ये, कळालं तुम्हाला, आय होप सो. हे खूप नॉलेजेबल लेक्चर्स होतं. नक्की तुम्ही त्याला युटिलाइज कराल. परीक्षेमध्ये नक्कीच तुम्ही क्वेश्चन चुकवणार नाही. लगेच भेटूया आपण उद्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. जे पुढचे शब्द आहेत तुमचे त्याच्यामध्ये सोशलिस्ट हा महत्त्वाचा शब्द आहे, सेक्युलर हा महत्त्वाचा शब्द आहे. उद्या आपण त्याच्यावर लेक्चर कंडक्ट करू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.